दिरासोबत अनैतिक शरीर संबंध, चंद्रपूर हादरले. पुढे घडलं भयंकर. ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. ऐन तारुण्यात एकाकी आयुष्य वाट्याला आले तर सोबत शोधताना नैतिक अनैतिकतेचा विचार केला जातोच असे नाही. त्यातून बहुतेकदा अनैतिक संबंध जोडले जातात. हे संबंध लपवले जातात. काही वेळा हे संबंध कायदेशीर करण्याची संधी असली तरी काहीजण पाऊल मागे घेतात. त्यामुळे प्रेमाच्या संबंधामध्ये कटुता येते आणि त्याचे परिणाम वाईट होतात. चंद्रपूरमध्ये वयाची तिशी गाठण्याआधीच एका तरुणीच्या पतीचे निधन झाले. ती एकाकी पडली तर तिचा अविवाहित दीरही तरुण होता. दोघांचे मन जुळले आणि प्रेम संबंध निर्माण झाले. दीर तिला लग्न करून राहू असे म्हणू लागला, पण तिने नकार दिला. दुसरीकडे त्याच्या लग्नातही ती अडसर बनली. ही पत्नी बनत नाही, दुसरीला पत्नी बनू देत नाही. मग काय करावे हा विचार करता करता त्या तरुण दीराने जो निर्णय घेतला तो त्या दोघांच्याही आयुष्याची माती करणारा ठरला. ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरामध्ये अंबादे कुटुंब राहते. या कुटुंबामध्ये माधुरी तुळशीदास अंबादे ही 30 वर्षांची विवाहिता आपली मुलगी जानवी वय वर्ष 8 हिच्या समवेत राहते. माधुरीचा पती तुळशीदास याचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. माधुरीसोबत तिचा दीर गौरव चंद्रभान अंबादे वय वर्ष 27 हा देखील जातो. पती निधनानंतर माधुरीने गौरवमध्ये आधार शोधला. दोघेही एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. गौरवला माधुरीची आणि माधुरीला गौरवची साथ मिळाल्याने दोघेही आनंदामध्ये होते. पण ही साथ कायदेशीररित्या जगासमोर यावी असे गौरवला वाटू लागले. एके दिवशी त्याने आपली वहिनी माधुरी हिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आपण दोघे लग्न करूया असे त्याने म्हणताच माधुरी विचारामध्ये पडली. आपण दोघांनी लग्न केले तर जग आपल्याला नावे ठेवेल. आता जे काही गुपचूपपणे चालते ते उघड होईल. ते गुपचूपच राहिले तर समाजामध्ये मानाने जगता येईल असे माधुरीला वाटू लागले. त्यात ती गौरवपेक्षा वयाने मोठी होते. त्यामुळे समाजामध्ये आपलीच जास्त बदनामी होईल असे तिला वाटल्याने तिने या प्रस्तावाला नकार दिला. माधुरी नाही म्हणताच गौरवने दुसरा विचार करण्यास सुरुवात केली. आपल्याला संसार करायला हवा म्हणून त्याने बाहेर मुली बघण्यास सुरुवात केली. एक मुलगी पसंत पडली. तिच्याशी लग्न करायचे असे ठरवले. पण हे लग्न माधुरीने मोडले. ही बाब गौरवला समजली. तेव्हा मात्र गौरवला तिचा खूपच राग आला. एकतर ही आपल्याशी लग्न करत नाही आणि आपण दुसरीशी लग्न करतो म्हटल्यावर ही लग्न मोडते, म्हणजे ती आपला फक्त उपभोग करून घेते. हे लक्षात आल्याने तो खूप चिडला होता. आत्तापर्यंत त्याने याबाबत काही बोलून दाखवले नसले तरी मनामध्ये तिच्याविषयी खूप राग होता. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी गौरव चंद्रभान अंबादे, माधुरी तुळशीदास अंबादे आणि तिची मुलगी जानवी हे तिघजण भंडारा तालुक्यातील लाखांदूर या गावी एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर परत येत असताना त्यांना उशीर झाला म्हणून ते सर्वजण लाखांदूर तालुक्यातील भागडे येथे राहणाऱ्या नाजुका गणवेर यांच्या घरी त्यांनी मुक्काम करण्याचे ठरवले. नाजुका गणवेर यांनी आलेल्या पाहुण्यांचे आगत स्वागत केले. त्यांच्यासाठी स्वयंपाक करून सर्वांनी एकत्र जेवण केले. गप्पा टप्पा झाल्यानंतर गणवीर कुटुंबाने आलेल्या पाहुण्यांच्या झोपण्याची सोय केली आणि सर्वजण वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपायला गेले. माधुरी ही जानवीसोबत एका खोलीमध्ये झोपी गेली तर गौरव हा दुसऱ्या खोलीमध्ये झोपायला गेला. माधुरी ही जानवीसोबत एका खोलीमध्ये झोपी गेली तर गौरव हा दुसऱ्या खोलीमध्ये झोपायला गेला. गौरवला मात्र काही केल्या झोप येत नव्हते. लग्न समारंभामध्ये वावरल्याने त्यालाही आपल्या लग्नाचे वेध लागले होते. पण ते लग्न माधुरीमुळे होऊ शकले नाही. त्यामुळे तो चिडूनच होता. वारंवार माधुरीबद्दलचा राग त्याच्या मनामध्ये उसळी घेत होता. आता त्याने मनाशी माधुरीचा काटा काढण्याचे ठरवले. या परक्या घरी हे काम सोपे होईल असे त्याला वाटले होते. तो संधीची वाट पाहत असतानाच माधुरीची मुलगी जानवी उठली. ती लघुशंकेसाठी बाहेर गेल्याचे त्याला समजले. हीच संधी साधत त्याने माधुरीच्या खोलीमध्ये प्रवेश केला. सर्वप्रथम
त्याने माधुरीचे पाय स्कार्फने बांधले, जेणेकरून तिला प्रतिकार करता येऊ नये. आपल्याला काहीतरी होते याची जाणीव झाल्याने माधुरीची चुळबुळ सुरू झाल्याचे पाहताच त्याने पटकन तिच्या उशाशी जाऊन तिचे तोंड उशीने दाबले. तिचा श्वास कोंडू लागला. ती तडपडत होते, पण गौरवने आपली पकड सोडली नाही. दरम्यान बाहेर गेलेले जानवे खोलीमध्ये आले तेव्हा तिला गौरव काका हा आपल्या आईला मारत असल्याचे दिसले, कारण त्यावेळी गौरवने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्र लावले होते. ते शस्त्र चालवून त्याने तिचा गळा चिरला. त्यासरशी रक्ताची चिळकांडी उडाली. जानवीने हे दृश्य पाहताच किंकाळी फोडली. आपले कृत्य उघडकीस आले. आता आपल्याला हे लोक पकडतील आणि चोप देतील, म्हणून गौरवने धावत बाहेर जाऊन दुचाकीवरून पलायन केले. जानवीच्या किंकाळीने घरातील लोक जागे झाले होते. त्यांनी त्या किंकाळीच्या दिशेने धाव घेतली असता त्या ठिकाणी कोणीतरी माधुरीचा गळा चिरल्याचे त्यांना दिसून आले. जानवी जागी सुन्न होऊन उभी होते, पण तिला काही सुचत नव्हते. त्या छोट्या मुलीला शांत करून धीर देत घरातील लोकांनी विचारले असता तिने हे कृत्य आपले काका गौरवने केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. ठाणेदार आशिष गंद्रे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्याने घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. हा खून माधुरी अंबादे हिचा दीर गौरव अंबादे वय वर्ष 27 याने केल्याचे समजल्यावरून पोलिसांनी गौरव चंद्रभान अंबादे याच्या विरुद्ध अपराध क्रमांक 218/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार गुन्हा नोंद केला. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी हा तपास सुरू केला. घटनास्थळावरून संशयित गौरव अंबादे हा फरार झालेला होता. त्याचा मोबाईल घटनास्थळावरच असल्याने कोणतेही तांत्रिक सहाय्य न घेता पोलीस आरोपीचा शोध घेत होते. खबऱ्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गौरव अंबादे हा ब्रह्मपुरी येथे लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगून वहिनीकडे लग्नाचा तगादा लावला, पण तिने त्याला नकार दिला. तसेच आपल्या एका तरुणीशी लग्न ठरल्याचेही तिने मोडले होते. आपली वहिनी आपल्याशी लग्न करत नाही, शिवाय आपले ठरलेले लग्न मोडते, म्हणून चिडून गौरवने माधुरीचा खून केल्याचे सांगितले. सध्या संशयित आरोपी गजाआड असून